5 षटकांचा हा सामना आहे आणि ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेतिवली गावचे अप्रतिम टॅलेंटेड समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. थँक्यू सो मच सर रोशनजी संते. थँक्यू सो मच डीजे मास्टर डीजे प्रतीक अप्रतिम संगीत पोहोचवतात आमच्यापर्यंत. टॉस झालाय दोन्ही टीममध्ये. नेक्स्ट मॅच तुम्हाला मात्र पाहायला मिळेल अप्रतिम सामना. जॅग्वार किंग्स विपक्ष अनंतम लायन्स या दोन्ही टीममध्ये सुरू असलेली ही लढत, मोठी लढत, बिग फाईट. दोन्ही संघांना शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फ्लिक केलाय. फिल्डर आहेत इनफिल्ड मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. सिंगलने सुरुवात केली आहे. पहिली धावफल करते. धावफलकाचा श्री गणेश होताना तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. चंद्राच्या बॅटमधून पहिली सिंगल. विशाल ऑन स्ट्राईक. सामना करतोय गोलंदाजी मार्क वरती गौरवचा. या वेळेला बॅटची बाहेरची कडा लागली आहे. फिल्डिंग चांगली इनफिल्ड मध्ये. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. टीमची टोटल 1च्या मदतीने पुढे सरसावत असताना 2 वरती धावफलक. बॉल होती यार गौरव. यावेळेस ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. आतली कडा लागली आणि त्यानंतर मात्र यष्टांच्या अगदी जवळून बॉल मात्र निघून गेला. प्ले डाऊन होण्याची दाट शक्यता जरूर होती, पण यष्टांवरती बॉल लागला नाहीये सुदैवानं. दैव बलवंत म्हणावं लागेल. सिंगल आली. धावसंख्या 3 या आकड्यावरती. यावेळेस बॅकफुटला आले. स्मॅश केलाय बॉलला. स्वीप कव्हरला क्लिअर केला हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सत्रातला पहिला दमदार चौकार तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. तो म्हणजेच विशालच्या बॅटमधून. एका बाजूला RAPL, दुसऱ्या बाजूला IPL सुरू आहे. RCBची परिस्थिती थोडीशी विकट आहे. विराट कोहलीचे फॅन्स नाराज असतील कारण 55 वरती तब्बल 8 विकेट इथे गमावल्यात. RCBचे फॅन्स जर इथे कोणी असतील ना भरपूर नाराज असतील. खरा प्रदर्शन झालं. 55 वरती 8 विकेट ऑल आउटच्या उंबरट्यावरती. सर्वात लो स्कोर बनेल का हा देखील प्रश्न आहे. हाय स्कोर तर त्यांच्याच नावावरती आहे. दरम्यान वळूया सुरू असलेल्या सामन्याकडे, जिथे 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 9 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 1. यावेळेस भरपूर चांगला चेंडू पडल्यानंतर आत आलाय बॉल.
अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळाला जितू पेडणेकर, ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये अर्धशतक राहिले. 19 बॉलमध्ये तब्बल 53 धावा. यावेळेला टॉपेज बॉल हवेमध्ये, वर कॅच, भरपूर चांगला झेल टिपला आणि फलंदाजा संपला खेळ. लागणारा धक्का पहिला 9व्या आकड्यावरती बॅटिंग जितू पेडणेकरला मिळालं यश आणि यश मिळालंय अनंतम लायन्सला. गोलंदाज पुन्हा एकदा जितू पेडणेकर आहे. यष्टांच्या अगदी जवळून बॉल गेलाय. रिॲक्शन ज्याप्रमाणे दिले, बॅकअप भरपूर चांगलं दरम्यान मिळत आहे. भरपूर चांगले बॅकिंग यष्टांच्या मागे योगेशने चांगली कामगिरी केली आहे. आणि नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये योगेश. स्ट्रायकिंग एंडवरती विशाल. विशाल आणि योगेशची जोडी खेळपट्टीवरती. विशालसाठी बॉल बॅकफुटला आले. टॅप केलाय बॉलला. कव्हरमध्ये बॉल चाललाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या एकीने पुढे सरसावत असताना टीमची टोटल जर पाहिली तर 12 वरती 12 ऑन स्कोर. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आता इन स्विंगर. पहिल्या मॅच मध्ये अपयश हाती आल्या त्यानंतर जितू पेडणेकर नावाचा वादळ आता पेटून उठल्या मैदानाच्या आत. काय बॅटिंग केली दुसऱ्या मॅच मध्ये आणि आता या तिसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजीतून इम्प्रेस करत असताना आतापर्यंत विचार केला तर या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले गेलेत. 4 चेंडू हाताळले गेलेत आणि अवांतर धाव मिळत्या. मग 13 धाव दाखल करती. 13 ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडू शेष असतील अजूनही. गोलंदाज तयार जितू पेडणेकर गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन वरती बॉल ब्रश. समजत नाहीये बॅट्समनला एक्झॅक्टली बॉल कुठे पिच होतोय, कुठे टर्न होतोय आणि इथे कळण्या अगोदरच बॉल मात्र निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आला आणि आता या षटकातला जर विचार केला तर शेवटचा बॉल पिच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. या फटक्याला नाही जागा अंडरआर्म क्रिकेटमध्ये. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय दुसरा. 13 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर यश मिळते जितू पेडणेकर. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. हेअरस्टाईल त्यांची भरपूर वेगळी आहे. अगदी श्रीलंकन गोलंदाज जर तुम्हाला माहिती असतील लासित मलिंगा यांची आठवण करून देणारी हेअरस्टाईल. गोलंदाजी देखील त्या प्रकारची चांगली करावी लागेल. गती तर आहे, पेस आहे. यावेळेला लाऊड अपील आणि नॉट आउट. यष्टांच्या मागे बिहाइंड द विकेट. विकेट कीपर भरपूर चांगली कामगिरी पार पाडतायत. सूरज आहेत. 7 क्रमांकाची जर्सी परिधान केल्या आणि अगदी भरपूर चांगली विकेट किपिंग तुम्हाला मात्र पाहायला मिळते. पहिला बॉल इथून मात्र निर्धाव हाताळत असताना गतीने इम्प्रेस केला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. विशाल मात्र आता स्ट्रगल करतात कारण विशालच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला. त्यानंतर 3 सिंगल आतापर्यंत आल्यात आणि विचार केला तर 5 चेंडूमध्ये 7 वरती आता वैयक्तिक खेळतोय विशाल. अनिकेत ओर द विकेट न. ज्यावेळेस सुरेख फटका आहे. फिल्डर आहेत आणि त्यांच्या 2 पायांच्या अगदी मधोमध बॉल पिच होऊन गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. कनेक्ट झाला तेव्हाच त्याच्यावरती चौकाराची मोहर लागली गेली होती. भरपूर चांगला फटका. 4 धावा इथे अंकित केल्या. धावसंख्या येणं गरजेचं होतं. त्या धावसंख्या आल्या कारण दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्या थांबल्या होत्या. फक्त आणि फक्त 5 धावा दुसऱ्या षटकामध्ये. कंजूस गोलंदाजी मित्र म्हणेन जितू पेडणेकरने केले. 2 विकेट तिथे मिळवले आणि या षटकामध्ये देखील पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर चौकार आला. धावसंख्या 17. बॉल तयार. अनिकेत. यावेळी लाईन पाहिली जाईल. खराब लाईन. अवांतर धाव. आउटसाइड द ऑफस्टिक. 18. फ्लिक करण्याचा प्रयत्न. नो बॉल. आउट कॉल तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. फिल्डिंग चांगली केली आहे आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीनं आणि एक नूची धाव. तब्बल 3 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या 3 ने पुढे सरसावत असताना 21.
यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तडाखा या शॉट मध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. क्रॅकिंग स्ट्रोक, हा बॉल जातो अगदी मधोमध लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये, सीमा पार. चपकार तुम्हाला पाहायला मिळाली. चौकार आला आणि धावसंख्या जर पाहिली तर या चौकाराच्या मदतीनं फुलते बहरतीये, वेगाने पुढे सरसावते. टीमची टोटल 25 गिअर अप केलंय. जी गाडी दुसऱ्या तिसऱ्या गिअरवरती सुरू होती तिला आता टॉप गिअरवरती आणलाय. पॅडल स्वीप केला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. सिंगल मिळेल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे सरसावत असताना धावसंख्या धावफलकावरती 26. बॉल होती यार, ड्राईव्ह केला, कव्हर्सला फिल्डर आहेत. फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल सिंगलच्या मदतीनं पुढे सरसावत असताना धावफलकावरती जर पाहिलं तर धावा 27. शेवटचा बॉल, 1 to go. ही लाईन पाहिली जाईल. राऊंड लेग स्टिक सोडून हा बॉल चाललाय. व्हाईट बॉल. ऑफ स्टिकच्या बाहेर तुम्हाला थोडीशी जागा असते मर्यादित, पण लेग स्टिकच्या बाहेर कोणत्याही प्रकारे तुम्हाला जागा नसते. इथे या वेळेला अप्रतिम उजवी यष्टी दाखवली आणि ती वाकवली आणि इथे मात्र विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद. लागणारा धक्का तिसरा. बॅटिंग करताना टीम जॅग्वार किंग्सला. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 28. प्रत्येक षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही 2 ते 3 वेळा स्कोर सांगतोय बघा. मॅच मध्ये राहणं देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट सांगतो. इथेच नाही तर प्रत्येक वेळेला प्रत्येक खेळाडू वेगळा स्कोर विचारत असतो. धावसंख्या धावफलकावरती 28. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. बोलत यार प्रतीक गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात जितू पेडणेकरने डॉटने केली. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली आणि या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली आहे. सलग 3 षटक तुम्ही पाहिले, दुसरं तिसरं आणि हे चौथं डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. पण तिसरं षटक महागडं जिथे 14 धावा आल्या ते म्हणजे अनिकेतच्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 14. चौथ्या षटकाची सुरुवात झाली डॉट बॉलने. स्ट्रायकिंग इनवरती पुन्हा एकदा विपुल. इथे यावेळेला लाऊड अपील तुम्हाला पाहायला मिळते. विकेटचं पतन आणि इथे मात्र आता मैदान सोडावं लागलंय. बॅटला स्पर्श करून बॉल जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. सूरजने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. बिहाइंड विकेट भरपूर चांगली कामगिरी आहे इथं मात्र पार पाडत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सूरज यष्ट्यांच्या मागे आज विकेट किपर. भरपूर मोठी भूमिका विकेट किपरची देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. कारण राऊंड लेग जेव्हा बॉल हाताळला जातो तेव्हा मात्र बेल्स पडले बघा. सूरज तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रतीक तुम्हाला पाहायला मिळतो. 2 चेंडू एकदा वादापर्यंत खर्च केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्हाला मात्र पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा 3.2 षटकांच्या समाप्तीनंतर अमित. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. धाबा देखील इथे चांगला मिळतील आणि हा बॉल मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि व्हाईट बॉल. अवांतर धावीतून मात्र खर्च करताना तुम्हाला पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना टीमची टोटल जर पाहिली तर 33 वरती 33. यावेळेस फ्लिक केलाय बॉलला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत.
एकच धावीतून मात्र मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावत असताना टीमची टोटल जर पाहिली तर तब्बल 34 धावा धावफलकावरती लागत असताना 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर 3.4 षटकांची समाप्ती झाली. 4 चेंडू 2 चेंडू अजूनही शेष या षटकामध्ये. यावेळची लाईन पाहिली जाईल, चांगली लाईन, कोणत्याही प्रकारचा इशारा आला नाही. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू हाताळत असताना फेअर डिलिव्हरी. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अनिकेतला बीट करून बॉल डीपमध्ये चालला. फिल्डर आहेत मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. एकच धाबीतून मात्र मिळेल. षटक समाप्त असा इशारा पंचांचा आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 35 फॉर द लॉस ऑफ 4 आफ्टर 4 ओव्हर्स. टीमची टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावफलकावरती जर पाहिलं तर धावा लागल्यात 35 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. योगेश आलेत यावेळेला, फ्लिक केला ऑन साईडला, फटका चांगला, मिड विकेटला फिल्डर आल्यात वेगाने. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. आणि दरम्यान एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. टीमची टोटल जर पाहिली एकाच्या मदतीने पुढे सरसावत असताना 36 वरती धावफलक. यावेळेस ड्राईव्ह केलाय वाईडिश लॉंग ऑफला. दरम्यान अमितच्या बॅटमधून सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता स्ट्रायकिंग इनवरती पुन्हा एकदा सुरेश. 4 चेंडू शेष. लॉग ओव्हरमध्ये भरपूर चांगली आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत असताना नो बॉल. आवांतर धावीतून मिळेल. नो +1 2 धावा टीम टोटल मध्ये केल्या जातील. 8 धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना टीमची टोटल 39. चला बी फास्ट, थोडं स्पीडअप करा. यावेळेस स्लोअर वन, बॅटची खालची काढा लागली आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूचं कलेक्शन करण्याचा प्रयत्न, बॉल डीप मध्ये चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? डायरेक्ट हिट. 2 वेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर या वेळेला धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे का हे पाहायचं आहे. फलंदाज असेल बाद. धावसंख्या धावफलकावरती 40 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. फिल्डर होते त्यांना बीट करून आबाज जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. आणि या 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये भर होते. टीमची टोटल 44 वरती तब्बल 44 ऑन स्कोर कार्ड. अजूनही विचार केला तर 2 चेंडू इथे शेष असतील. दरम्यान फटका हवेमध्ये, फील्ड डाऊन द बॉल अँड इट्स टेकन. विकेटचं पतन होत असताना लागणारा धक्का 6वा जॅग्वार किंग्सला या मॅच मध्ये 44 आकड्यावरती. अमित तिथे मात्र बाद झाल्यात. 2 चौकार अमितच्या बॅटमधून आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 to go. A single delivery is remaining to complete this over. बॉल ऑफ द यार योगेश ऑन बॉलिंग मार्क. शेवटचा बॉल. यावेळेस स्लोअर वन ऑन साइडला केसला फटका, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एकदा वेगाने कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, स्ट्रायकिंग इन वरती फेकी आणि एक्झॅक्ट थ्रो आल्यामुळे इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. 1 धाव जरूर मिळेल शेवटच्या बॉलवरती आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद असेल. 17 संपन्न झाल्या. पहिल्या धावफलकावरती धावा लागल्यात 45 ऑन स्कोर कार्ड. आणि आता मात्र 46 धावांचं लक्ष इथून उभं केलं गेलंय. उत्तरार्धामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अनंतम लायन्स टीम बॅटिंग करताना 30 बॉल आणि 46चं समीकरण 9.20च्या सरासरीने धावा कुटायच्या.
पहिले सत्र संपन्न झाले. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा लागल्यात एकंदरीत 45-46 लक्ष. आणि लक्ष कशा प्रकारे सर केले जात आहे का डिपेंड करण्यामध्ये दरम्यान यश मिळेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. आणि मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपण ऐकूया एक बुलंद आवाज गारिवलीचा डुंबिलीचा आमचे गुरुवारी आमच्या आदर्श सर ऋषीजी संत यांचा आवाज ऐकूया उत्तरार्धामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेश. एक धाव झाली कंप्लीट. या चेंडूवरती जितू पेडणेकर आणि सूरज ही जोडी आहे. 46 धावांचं लक्ष आहे. यापुढील सामना असेल फ्लेमिंगो 11 आणि लाइटनिंग टायग्रेस या दोन टीममध्ये. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे त्वरित. टॉससाठी या आपण. जास्त विलंब आपण करू नका विनंती असेल. फ्लेमिंगो 11 आणि लाइटनिंग टायग्रेस या दोन टीममध्ये हा सामना असेल. खूप चांगला स्ट्रोक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. सूरजने खूप चांगली बॅटिंग केली आहे. जितू पेडणेकरने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलंय. 53 धाव बनवल्या होत्या कालच्या रात्रीमध्ये. आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. येस, आज सकाळी पहिल्या सेशनमध्ये 53 धाव बनवल्या होत्या जितू पेडणेकरने. कालचा दिवस नव्हता जितूचा, परंतु आज पाहिलं गेलं तर सकाळच्या सेशनमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. अपिश खेळतायत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. असे क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे जितू पेडणेकरकडे. अंडरमचा त्याचा व्यावसायिक संघ आहे संघर्ष 11. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन आणि कीपर बीट झाले होते, परंतु शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं आहे. वाईट +1 एकूण 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. टॉस करूया आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती. लाइटनिंग टायग्रेस आणि फ्लेमिंगो 11 या दोन टीममध्ये. फ्लेमिंगो 11 या टीमने टॉस जिंकलाय. येस, बॅटिंग फर्स्ट हा निर्णय घेतलेला आहे फ्लेमिंगो 11 या टीमने. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 13. एक चेंडू शिल्लक आहे. 46 धावांचं टार्गेट आहे आणि खूप चांगली सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट केला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. अनंतम लायन्स या टीमने ड्राईव्ह केला आहे. सॉफ्ट हँडने खेळत आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. एक धाव झाली कंप्लीट. फंबल झाले होते.
आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सुरेश येतोय गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. गोलंदाज सुरेश आहे. चोवीस चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, कारण की पहिल्या षटकामध्ये बनवल्यात 14 धावा अनंतम लायन्स या टीमने. जितू पेडणेकर आणि सूरज ही सलामीची जोडी आहे आणि खूप चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल अनंतम लायन्स या टीमला. सामना स्पीडअप करायचा आहे विनंती असेल, कारण की यानंतर अजून 5 सामने खेळवायचे आहेत. वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा. लाईन पाहावी लागेल. नो बॉल येतोय. नो बॉल आहे. येस, वाईट बॉल. पंच दिलगिरी व्यक्त करतायत. धावसंख्या 15 धाव धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 15. जितू पेडणेकर रन मशीन आहे. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू जाईल स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौक धावसंख्या 19. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतो. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. 26 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल अनंतम लायन्स या टीमला. क्या बात है! कॅच ऑफ द टूर्नामेंट, कॅच ऑफ द डे, स्पेक्टेक्युलर, मॅग्निफिसन. हा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते विनोद. विनोदने हा पकडलाय. या स्पर्धेमधील सर्वोत्तम झेल. सव्वीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 21 चेंडू शिल्लक आहेत. यावेळीस प्रतीक. स्ट्रोक चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 21. 21 धावा. स्ट्रोक चांगला आहे. बॅटची बाहेरची गडा आणि चेंडू जाईल थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
18 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रतीक आणि सूरज ही जोडी आहे आणि गोलंदाज आहे विशाल. सामना थोडासा स्पीडअप करा विनंती असेल. खास करून जाग्वार किंग्स या टीमला विनंती असेल, वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. पंचांना विनंती असेल आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. वेळ ही कोणासाठी कधीच थांबत नाही. विनंती असेल सुधीर, सातत्याने आपण वेळ घेत आहेत. आयोजकांची सूचना येते, टाइम लिमिट आहे, यानंतर 5 सामने कव्हर करायचे आहेत. ऑनसाईडला फ्लिक केलाय, एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 26 धावा. 26 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावांची गरज आहे. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 27 धावा. रावंड विकेट, गोलंदाज विशाल. स्वीप केलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. सो मच. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. फुल टॉस आणि पंचांनी चौकाराचा इशारा केलाय. धावसंख्या 4ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 35 धावा. 14 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 36. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. एकंदरीत 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. चेंडू चांगला आहे आणि डॉट बॉल येतो आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज. गोलंदाज जय येतोय या चौथ्या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक आहे. प्रतीक आणि सूरज ही जोडी. जितू पेडणेकर बाद झालाय, ज्याने बनवल्या 10 धावा आपल्या टीमसाठी. सूरज खेळतोय वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती, त्याला साथ देतोय. प्रतीक देखील खेळतोय 11 या धावसंख्येवरती. गोलंदाज जय. फटका चांगला आहे आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेलला 37. 37 धावा धावफलकावरती. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. RAPL सीझन 1 चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगला व्यासपीठ आहे. RAPL सीझन 1च्या माध्यमातून यंग टॅलेंटेड क्रिकेटर आपण पाहू शकाल. टॅप करतायत आणि एक धाव झाली कंप्लीट. खूप चांगले क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 38 धावा. 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 10.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॉडीवरती ब्रश होतोय आणि एकदम मिळते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या एकने पुढे सरकेल 39. 39 धावा आणि 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती. 8 चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी अनंतम लायन्स या टीमला. प्रतीक शेट्टी ऑन स्ट्राईक. स्विच हिट, क्या बात आहे. आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. सामना खुला गेलाय. 2 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. सात चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा स्विच हिट करतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव झाली कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 45. स्कोर इज लेवल. 1 धावीची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. चंद्र येतोय गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस आणि झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. कॉटन बॉलची शक्यता होती. डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. फुल टॉस आणि चौकार येतोय फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय अनंतम लायन्स या टीमने. अनंतम लायन्स या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.